नमस्कार मित्रांनो, मी आपला परममित्र चंद्रकांत नागरे आणि माझे गुरुवर्य भाऊ शेजरजींना नमस्कार. मित्रांनो, मी द पॉलिटिकल ॲनालिसिस माझं एक पश्चिम बंगाल खास करून ह्या स्टेटवरती माझं खूप चांगल्यापैकी माझं लक्ष आहे आणि ह्याच्यावरून मी तुम्हाला थोडं ॲनालिसिस मी जे केलं आहे मी ते तुम्हाला सांगतो. BJP 182+, 100% लक्षात ठेवा मित्रांनो, 182+ BJP. आणि उद्या सकाळी 7 वाजल्यापासून निकालाची रूपरेषा आपल्याला सर्वांना पाहण्यास मिळेल. 12-1 वाजेपर्यंत कोण सत्ता में और कोण सत्ता से बाहर हे पण लवकरच कळेल. आणि मित्रांनो, तुम्हाला एक सांगायचं आहे, TMC 100- मग तुम्ही समजून जा की ममता बॅनर्जी म्हणजे TMC हा त्यांचा पक्ष 100च्या वरती म्हणजे शक्यतो 99च्या आतमध्येच त्यांचा गाशा गुंडाळणार आहे. म्हणजे 99- मग तुम्ही हे 80पर्यंत पण येऊ शकतात, पण 99च्या वर जाऊ नाही शकत. हा माझं पॉलिटिकल ॲनालिसिस. अपक्ष 5 ते 7 जागा आणि CPM 7 ते 9 जागा आणि काँग्रेस 3 किंवा 2 जागा आणि अपक्ष असं मिळून यांचं बराचसा गेम होणार आणि ममता बॅनर्जी हा विरोधी बाकावरती बसणार. त्याच्यामध्ये एक भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी पडणार, 100% पडणार. कारण ममता बॅनर्जीनं तिचं बिहेवियर जे त्या मुख्यमंत्री असताना जे सुप्रीम कोर्टामध्ये जाणं, SIR वरती त्यांचं जे त्यांना लक्ष करणं, ह्या गोष्टीतच ममता बॅनर्जीने खूप वेळ घातला आणि त्याच्यामुळं त्यांचं जे आपण वेळ घालूपणा त्यांना त्या राज्यामध्ये त्यांना लक्ष देता नाही आलं आणि त्यांच्या जे कटमनी जे त्याचं, कारण तेच त्या बोलल्या होत्या पाठीमागे, कटमनी तुम्ही ज्यांचा घेतला आहे त्यांचा तुम्ही रिटर्न करा त्यांचे कार्यकर्त्यांना. हा कटमनी त्यांना भोवणार आहे सत्तेमधून माघारी खेचण्यामध्ये. आणि तुम्ही पाठीमागे 2-3 वर्षापूर्वी एका MBBS डॉक्टरची बलात्कार करून जी तिची हत्या करण्यात आली, त्याच्यानंतर दुसऱ्या 2-3 मला वाटतं डिस्ट्रिक्टमध्ये पण बलात्काराच्या खूप घटना झाल्या. महिला सुरक्षिततेचा खूप मोठा प्रश्न आहे, भ्रष्टाचार आहे. ह्या अनेक गोष्टीला कारणीभूत असून ममता बॅनर्जी सत्तेमधून बाहेर 100% होणार. आणि तुम्हाला याच्या पलीकडे जाऊन सांगतो, जी परिस्थिती भाजपाची आज गुजरातमध्ये आहे तीच परिस्थिती येणाऱ्या 25 वर्षामध्ये ती बंगालमध्ये असणार आहे. बंगालमध्ये वेळ प्रसंगी येणाऱ्या 10 वर्षामध्ये कुठलाही विरोधी पक्ष राहणार नाही. TMC संपणार, CPM ब्यालासुद्धा राहणार नाही, फक्त उरणार काँग्रेस आणि ममता चुनी 2-4 सीटोपा. ही अशी परिस्थिती त्या स्टेटची राहील. आणि जी त्यांनी जे वामपंथी जजमेंट आणि काँग्रेसनी जे पेरलेलं जे त्यांचं वामपंथीयांशी जाळं, हे सगळं निखळून पडलेलं आहे. आणि जिथली पत्रकार मंडळी आहे, जी बाहेरच्या म्हणजे ॲसेटप्रमाणे जे काम करतात, जे बाहेरच्या देशाचे आपण म्हणतो ना ॲसेट वगैरे असतात, त्याप्रमाणे जे काम करतात ना, त्यामुळे हा देशाला खूप मोठा धोका आहे. ते स्टेट केंद्र सरकारच्या अंडर येणं खूप गरजेचं आहे. ते बॉर्डर स्टेट आहे आणि पंजाब, हे 2 स्टेट
केंद्र सरकारच्या अंडर आणणं खूप गरजेचं आहे. तिथली बॉर्डर सिक्युअर असणं हा देशाच्या सुरक्षिततेसाठी खूप मोठा प्रश्न आहे. कारण तिथली जनता 93+ असं काहीतरी मतदान झालं आहे. पण हे मतदान होण्यामागचं कारण आहे की तिथली लोकांना आलेलं उशिरा शहाणपण आहे आणि तिथल्या लोकांना मतदान करूनच दिलं जात नव्हतं. असं मी एका पत्रकाराने एका माणसाला विचारलं होतं, तुम्ही मतदान करणार का? आणि त्याला दुसरा एक माणूस कोणीतरी समजून सांगत होता की असं बटन दाबायचं, तसं बटन दाबायचं. तर तो बोलला त्याचं वय कमसे कम असेल 60 ते 70 वर्षाच्या आसपास त्याचं वय असेल अंदाजे. तर तो बोलला मी आजपर्यंत मतदानच टाकलं नाही. अरे कमसे कम ज्या माणसाची हयात कमसे कम 50 वर्षाच्या 50-60 वर्ष 20 वर्ष 18 वर्ष पकडून जा, 50 वर्ष तो मतदान करत होते. कमसे कम 5-10 लोकसभा विधानसभेला त्यानं मतदान करायला हवं होतं. पण त्या माणसानं मतदान एकदाही केलेलं नाही, कारण त्याला मतदान करूच दिलं नाही. किती मोठे शोकांकित आहे मित्रांनो. आणि आज त्या माणसाला मतदान कसं करायचं हे इतर लोकांना सांगायला लागतं. हे बघा, महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या स्थितीमध्ये बारकाल्या म्हणजे 15-20 वर्षाच्या मुलांनासुद्धा पॉलिटिक्स कळतं, मतदान कसं करायचं सर्वसामान्य. इथली जनता खूप जागरूक आहे. पण बंगालमध्ये पण खूप जागरूक आहे. पण बंगालमधल्या लोकांना मतदान करू दिलं जात नव्हतं. 2 लाखाच्या वरती बॉर्डर BSF आणि बॉर्डर सिक्युरिटी फोर्स नाही, CISF लावल्याच्या नंतर तिथं आज मतदान व्यवस्थित झालं आहे. तुम्ही विचार करा मित्रांनो, की वामपंथी काँग्रेस वामपंथीच्या चंगुलमधून निघण्यासाठी लोकांनी ममताला निवडून दिलं. पण ममतानं त्या वामपंथीपेक्षाही CPMपेक्षाही स्टेटची बेकार हालत करून ठेवली. हे ममता बॅनर्जीचं येणाऱ्या भविष्यातलं राजकारण समूळ नष्ट झालं आहे. तुम्हाला उद्या कळेल. आणि हा व्हिडिओ तुम्ही आता ऐका, अगर ऐकू नका. आता तुम्हाला भेटला तर ऐकणार आणि नाही भेटला तर उद्या ऐका. बघा 12 किती वाजले आहेत, साधारणतः मला वाटतं 11 वाजले आहेत. मग 11 वाजता हा व्हिडिओ मी डाउनलोड करत आहे. आणि विचार करा मित्रांनो, उद्या सकाळी 7 वाजता आपल्याला निकाल ऐकायला भेटेल. पण मी खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकला आहे. ॲज अ पॉलिटिकल ॲनालिसिस मी एक चॅनल चालू केलं आहे. त्याचं नाव आहे टॅक्सीवाला प्रतिपक्ष. मी गुरुवर्य भाऊ तोरशेकरांचा मी शिष्य आहे. मी त्यांना शिष्य मानलं आहे, कारण मी त्यांना कधी पाहितलेलं नाही आणि ते मला भेटलेही नाही. पण मी त्यांना गुरुतुल्य मानलं आणि त्यांना स्मरूनच मी चॅनल चालू केलं आहे. आणि इथून पुढे 1-2 असे व्हिडिओ मी टाकत राहीन. आणि माझं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. पाहू नेक्स्ट पुढचे व्हिडिओ आपण देतच राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार.